विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 25 रोजी पहाटे 4-4:30 वाजच्या सुमारास आम्हाला अशी माहिती आली की डायरेक्ट सेवाला कळाला की ओझरे गावामध्ये काही दरोडे पडले आहेत आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत आणि गाव जागत आहे। त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आवाहन केलं होतं की लोकांना जागे करा। त्यावरून आम्ही तिथे गेल्यानंतर मालोजी राजे वसंतराव शिंदे वय वर्ष 50 राहणार ओझरे हे ओझरे गावात वस्तीवर राहतात। ते रात्री पहाटे 2 ते 3 वाजच्या दरम्यान त्यांना बाहेर आवाज आला, कुत्रा भोकलेला असतो आणि कोंबड्यांचा आवाज आला। त्याच्यामुळे ते उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी पाहिलं तर खाली 4 ते 5 लोक त्यांना दिसले आणि त्याच्यामध्ये ते घाबरले आणि ते खाली येऊन त्यांनी पाहिलं त्यांना पाहिल्याबरोबर ते लोक त्यांच्या अंगावर गेले धावून। त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्यांनी आरडले। त्याच्यामध्ये त्यांची फॅमिली सगळी जागी झाली। त्या दरम्यान त्या आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली, हे प्रतिकार करतील म्हणून झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या केसातले 4100 रुपये उचकटले म्हणजे घेतले आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात केली। त्याच्या रस्त्याला लोक उठलेत म्हणून आणि पोलीस पण येतात म्हणून त्यांनी पळ काढला। तर त्यांच्या वस्तीपासून दक्षिणेकडे मीरा नदीच्या पात्राकडे तिथे मीरा नदीला दोन्ही बाजूनी दुतर्फा पाणी आहे आणि तिथून पलीकडे जर जायचं असेल तर फक्त एक बंधारा आहे, तर ते बंधाऱ्याच्या दिशेने पळाले। त्याच्यामुळं लोकांचा एक असा संशय बळावला की हे लोक तिकडचेच असावेत म्हणून बंधाऱ्यावर पळत होते, कारण त्यांनाच माहिती, कारण अनोळखी लोकांना माहिती असू शकतं। मग त्याच्यामुळे काही लोकांनी इकडनं पाठलाग केला आणि समोरून ओझरे गावातून त्या लोकांनी पाठलाग केला। तेवढ्यात आमचे पोलीस पण पोहोचले आणि त्याचा असा फायदा झाला की लोकांनी चांगली डेअरिंग, चांगलं सहकार्य, एकोप्याने काम केल्यामुळं अक्षरशः हे गुन्हेगार दरोडेखोर पळून जात असताना बंधाऱ्याजवळ अडवल्या गेल्यामुळे त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली। त्यावेळेस ते पळत होते आणि गलोरीने दगड मारत होते आणि दगड दिसत तो फेकत पण होते लोकांच्या दिशेने, पण त्याला न जुमानता लोकांच्या सहकार्यामुळे त्या 3 गुन्हेगारांना पकडू शकलो। पण ते गुन्हेगार पकडल्यामुळं ते पळत असल्यामुळं ते बंधाऱ्यावर खाली पण पडले, त्यांना पण मारला। मग त्यांना पकडलं, लोकांच्या मदतीने वगैरे पकडलं। त्यांच्या नावं आहेत सुनील बिजू चव्हाण, अर्जुन बिजू चव्हाण, विजू रामराज चव्हाण, हे असे लोक आहेत आणि ह्या लोकांना पण पळताना भीतीपोटी मारला गेला असल्यामुळे त्यांना आम्ही सध्या औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचारासाठी जमा केला आणि त्याच्यानंतर मग मालोजी राजे वसंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 386/25 कलम 310 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव करत आहेत आणि याच्यासाठी आमच्याकडे पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे, गुरव, राहुल पाटील, सलगर यांनी मोलाचं कामगिरी बजावली आणि गावातल्या मी एवढंच म्हणेन की याच्यामध्ये स्थानिक ओझरे गावच्या नागरिकांचं मी अभिनंदन करेन, त्यांचं कौतुक पण करेन की त्याच्यामध्ये काही असे नावं आहेत की मालोजी राजे शिंदे आहेत, त्यांचा मुलगा श्रीवर्धन शिंदे आहे, अभिषेक रास्ते आहेत, अभिषेक मिसाळ आहे, पांडुरंग शिंदे आहेत, वजीर मिसाळ आहेत आणि पोलीस पाटील रास्ते, असे बऱ्याच लोकांनी त्यात मदत केली म्हणून ह्या दरोडेखोरावर आम्ही मात करू शकलो। हे आरोपी आहेत ते हे क्रिमिनल गुन्हेगार आहेत, संवदगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। अधिक तपास चालू आहे। आता अजून त्याच्याकडे अधिक प्राथमिक तपास आहे, ते अधिक सगळे गुन्हे किती ओपन करतात याचा प्रयत्न आमचा असेल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।